आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी तशा सूचना दिलेल्या आहेत। काँग्रेस पक्षसुद्धा ज्या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आहे महाराष्ट्रात, आणि मला खात्री आहे काँग्रेसचे कार्यकर्तेसुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होतील। इतर अनेक घटक पक्ष आहेत, शेका पक्ष असेल, डावे पक्ष असतील, अन्य काही पक्ष आहेत, संघटना आहेत। या सगळ्यांनी, दलित पॅंथर असेल, ह्या सगळ्यांनी या ऐतिहासिक मोर्चाला पाठिंबा जाहीर केला। याचं कारण असं आहे, विषय तर महत्त्वाचा आहेच, महाराष्ट्राच्या दृष्टीनं, मराठी माणसाच्या दृष्टीनं विषय तर महत्त्वाचा आहेच, पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन प्रमुख नेते एकत्र येऊन या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे, याचा आनंद सगळ्यांना आहे। आणि असा आनंद बहुतेक सगळ्यांनी जाहीरपणे व्यक्तही केलेला आहे। आपण पाच सगळ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या। मोर्चाची जी वेळ आहे, जी जाहीर केलेली आहे आधी मनसेतर्फे, ती सकाळी 10ची आहे, त्याच्यावरती आम्ही चर्चा करू। मनोमिलन होते का? कारण मोर्चा एक निमित्त पाहायला मिळते, कारण कालही बघितलं वरुण सरदेसाई, संदीप देशपांडे, आदित्य ठाकरे असे जे नेते एकमेकांना भेटतात, त्याच्यामुळे युतीच्या चर्चा सुरू असताना अशा प्रकारे एकत्र येणं आणि पब्लिकली भेटणं, तर त्याच्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी हे चित्र दिसेल एकत्र भेटण्याचं। पूर्वी एक काळ असा होता की हे सगळे लोक एकमेकांना भेटत नव्हते, भेटण्याचं टाळत होते, किंबहुना रस्तेही समोर दिसल्यावर बदलत होते। आता एकत्र भेटतात, एका टेबलावर चहा पितात, शेक हँड करतात, हस्तांदोलन करतात, एकत्र गप्पा मारण्याचे व्हिडिओ तुम्ही शेअर करताय। कार्यकर्त्यांनी तर हे ठरवलं आहे, आता हे एकत्र दिसणं महापालिकेत सुद्धा पाहायला मिळणं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की मुंबईवरती जर मराठी माणसाचा झेंडा फडकवायचा असेल, तो सातत्यानं माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली फडकलेला आहे, तर या सर्व मराठी शक्ती आहेत, या विखुरल्या जाव्यात अशी भारतीय जनता पक्षाने खास करून अमित शहांची भूमिका आहे। आणि आपण त्या भूमिकेला छेद देण्यासाठी एकत्र येऊन या निवडणुका लढाव्यात, ही आम्ही भूमिका अनेकदा जाहीर केली आहे, राज ठाकरे यांनी सुद्धा जाहीर केली आहे। आता उद्याचा मोर्चा आटपल्यावर एक चांगलं वातावरण निर्माण होईल या महाराष्ट्रामध्ये, मराठी माणसांच्या मनामध्ये, आणि त्यातून आम्हाला खात्री आहे की नक्कीच चांगलं घडेल। अर्थात देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे वगैरे 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 त्यांनी किती आपटापट केली तरी मराठी माणसाची एकजूट फुटणार नाही। आपण ज्या पद्धतीनं या मोर्चाला बदनाम करताय किंवा उद्धव ठाकरे यांच्याबाबत चुकीची विधानं करताय, ती पूर्णपणे गैरसमज पसरवणारी आहेत। आता त्यांनी काल एक सांगितलं की कुठला ठराव स्वीकारला,